पाहिला तर पहिल्या दोन गोलंदाजांनी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे, परंतु तिसरा षटक मितेश कशा पद्धतीने फेकतोय, संघाला सुयोग्य स्थितीत घेऊन येतोय का हे देखील पाहणे योग्य असणार आहे। सुरेख गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर बाहेरची दिशा घेतोय, आउट कटर पद्धतीची गोलंदाजी केली जाते मितेशांच्या माध्यमातून। या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। ज्या अँगलने चेंडू फेकला जातोय त्या अँगलने चेंडू सरळ बॅट्समनच्या बाहेर निघतोय, सुरेख फटका म्हणावा लागेल। कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल, सीमारेषा पार, षटकार। डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल। सुरेख फटका म्हणावा लागेल। क्रिकेट मधले जर देखणे फटके पाहायला गेलो तर एक स्ट्रेट ड्राईव्ह आणि एक कव्हर ड्राईव्ह, हे शॉट असे आहेत की ते पाहायला वारंवार पाहावसे वाटतात, असे हे फटके असतात। तोच फटका खेचला गेलाय फलंदाज युवराज यांच्या माध्यमातून। शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू, याला भिडकावलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, या ठिकाणी चेंडू जाईल सरळ 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 सीमारेषा पार, षटकार। डीजे मास्टर जर पाहायला गेलो तर हा मागडा ठरतोय गोलंदाज मितेश, कारण अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती गोलंदाज चेतन आणि सुमित या गोलंदाजांच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी काहीसा मागडा ठरतोय। बॅक टू बॅक 2 सिक्स लगावले जातात फलंदाज युवराज यांच्या माध्यमातून। युवराज म्हटलं की युवराज सिंग यांची आठवण निश्चितच या ठिकाणी आपल्याला उजाला देईल। या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून चेंडू वाईड घोषित केला जातोय, एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडते, एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 27। असं वाटलं होतं की सामना टफ फाईट होईल, परंतु या ठिकाणी गोलंदाजी एकदम खराब आणि चेंडूला भिडकावला जातोय, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार। डीजे मास्टरला देखील पुन्हा एकदा संधी दिली। तर या ठिकाणी जर पाहायला गेलो तर लगातार 3 षटकार लगावले गेलेत युवराज या फलंदाजाच्या माध्यमातून। आता जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता, धावपटलावर धावसंख्या जमा झालेली आहे 33 अशी धावसंख्या, 8 धावसंख्येची आवश्यकता आहे हा सामना विजयी प्राप्त करण्यासाठी। शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा केलाय पूल, सक्सेसफुल होतोय, 6 धावसंख्या धावफलकावर अर्जित केल्या जातील, धावपटल पुढे जाईल, धावपटलावर पोहोचतील 39। फक्त जिंकण्यासाठी आता 2 धावसंख्येची आवश्यकता। युवराज सिंग म्हटलं तर 6 षटकार लगावणारा ठरला फलंदाज, या ठिकाणी हा युवराज ठरतोय 4 षटकार लगावणारा, शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला तर 5 षटकार मारणारा युवराज या मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळेल। शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतोय, पुन्हा एकदा शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू, चेंडूला भिडकावला, चेंडू जातोय सीमारेषा पार आणि लगातार 5 षटकार मारून या ठिकाणी विक्रम प्रस्थापित करतोय युवराज हा फलंदाज। आणि या ठिकाणी या सामन्यांमध्ये चाललेली जी घोडदौड होती